विद्येची आराध्य देवता माता सावित्रीबाई फुले, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं अशा राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ या महान मातांना सर्वप्रथम त्रिवार वंदन. नमस्कार, मी ईशानी इयत्ता दुसरीमध्ये शिकते. आज मी तुम्हाला मासाहेब जिजाऊ यांच्याविषयी काही माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकावी ही नम्र विनंती. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान, स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान. मुजरा तुम्हाला मानाचा, मुजरा तुम्हाला मानाचा. झुकवून माझी मान, झुकवून माझी मान. राजमाता जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे पिता लखुजीराव जाधव व माता म्हाळसाबाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 रोजी झाला. जिजाऊ या स्वतंत्र विचाराच्या होत्या. त्यांना कायमच आपल्या देशाविषयी व राज्यांविषयी प्रेम होते. त्यासाठी आपण काहीतरी करावे असे त्यांना वाटत असे. पुढे त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. राजमाता जिजाऊ यांचे जीवन म्हणजे संस्काराचा अलौकिक खजिनाच होता. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या 3 गुणांचा सुरेख संगम त्यांच्या आयुष्यात झाला होता. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी त्यांनी शिवबावर उत्तम संस्कार केले. राजमाता जिजाऊ या काही साधारण स्त्री नव्हत्या. त्यांनी मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान पेरला होता. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न फक्त बघितलेच नाही तर सत्यात उतरवले. जिजाऊंनी शिवरायांच्या मनात स्वराज्याची कल्पना जागवली आणि म्हणून शिवरायांना स्वतःचे राज्य स्थापन करण्याचे महत्त्व कळले. शिवाजी महाराज मोठमोठ्या मोहिमांवर गेलेले असताना जिजाऊंनी स्वतः राज्याच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवले. मुलांना वडिलांकडून कर्तव्य आणि आईकडून सद्गुण व प्रेम मिळते, पण जिजाऊ याला अपवाद होत्या. शहाजीराजांच्या अनुपस्थितीत त्यांनी 2ही भूमिका पार पाडल्या. जिजाऊंनी केलेल्या या संस्काराच्या बळावर शिवाजी महाराजांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवराय नि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते घडले शिवराय नि शंभू छावा. जिजाऊ तुम्ही नसता, जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, स्वराज्याचा ठेवा. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.